हॅलो डिअर स्टुडंट, वेलकम टू युगंधर ट्युटोरियल. आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघतो वर्ड प्रॉब्लेम ऑफ अरिथमॅटिक प्रोग्रेशन म्हणजेच ॲप्लिकेशन ऑफ AP. सो दुसऱ्या क्वेश्चनमध्ये दिलं आहे की एक माणूस 8,000 रुपये कर्ज घेतो आणि त्याचा टोटल इंटरेस्ट म्हणजेच व्याज होणार आहे 1,360 आणि त्याला ते 12 महिन्यांच्या व्याजामध्ये 12 महिन्यांच्या हप्त्यामध्ये ते त्याला द्यायचं आहे आणि प्रत्येक हप्ता हा मागच्या हप्त्यापेक्षा 40 रुपयानं कमी असणार आहे. तर त्याचा पहिला हप्ता आणि शेवटचा हप्ता किती आहे हे आपल्याला विचारलं आहे, म्हणजे फर्स्ट इन्स्टॉलमेंट आणि लास्ट इन्स्टॉलमेंट. मग इथं काय दिलं आहे तर D इज इक्वल टू -40. आता इथं मायनस का आलं आहे तर प्रत्येक हप्ता हा 40ने कमी होत निघाला आहे. म्हणजे आता इथं दिलं आहे बघा, ईच इन्स्टॉलमेंट बिईंग लेस दॅन द प्रिसिडिंग वन बाय ₹40. म्हणजे प्रत्येक हप्ता हा मागच्या हप्त्यापेक्षा 40 रुपयानं कमी असणार आहे. ओके, मग त्याला पूर्ण अमाऊंट किती द्यावी लागणार आहे म्हणजे SN. तर त्याने 8,000 जे घेतलेत ते द्यावेच लागणार आहेत त्याला, प्लस त्याचं व्याज म्हणजे 1,360. म्हणजे त्याला पूर्ण जे द्यावे लागणार आहेत ते द्यावे लागणार आहेत 9,360 रुपये, जे ₹9,360 रुपीज त्याला द्यावे लागणार आहेत. आणि किती हप्त्यामध्ये द्यावे लागणार आहेत तर 12 मंथली हप्त्यामध्ये. म्हणजे प्रत्येक महिन्याला एक हप्ता असे 12 हप्ते त्याला द्यायचे आहेत. म्हणजे Nची व्हॅल्यू आपल्याला 12 मिळते. ओके, हे सिंपल आता आपण बघितलं आहे. तर आपल्याला फाइंड आउट काय करायला सांगितलं आहे तर टू फाइंड ए फाइंड आउट करायचं आहे. ए म्हणजे काय तर फर्स्ट टर्म. आणि काय फाइंड आउट करायला सांगितलं L. आता Lला आपण T12 सुद्धा रिप्रेझेंट करू शकतो. म्हणजे काय तर लास्ट इन्स्टॉलमेंट, लास्ट टर्म. म्हणजे पहिली टर्म आणि लास्टची टर्म आपल्याला फाइंड आउट करायची आहे. सो पहिल्यांदा आपण SNचा फॉर्म्युला लावतोय. SN इज इक्वल टू N/2 इन ब्रॅकेट 2A प्लस N-1 इंटू D. तर आपण SNचा फॉर्म्युला का वापरणार आहे कारण आपल्याला N माहिती आहे, D माहिती आहे, SN माहिती आहे आणि आपल्याला फाइंड आउट काय करायचं A. इथं लास्ट टर्मचं कुठंही इंट्रोडक्शन दिलेलं नाही आहे, इथं फक्त A हे आहे अननोन. त्यामुळे आपल्याला अननोन फाइंड आउट करण्यासाठी SNचा फॉर्म्युला वापरतोय. सो SNची व्हॅल्यू आहे 9,360 इज इक्वल टू Nची व्हॅल्यू आहे 12 डिवायडेड बाय 2 इन ब्रॅकेट 2A प्लस Nची व्हॅल्यू आहे 12. सो 12 - 1 इंटू -40. इथं लक्ष द्या, -40 आहे म्हणजे आपल्याला साईनमध्ये आता लक्ष द्यायचं आहे. सो इथं आपल्याला मिळणार आहे 6 इन ब्रॅकेट 2A प्लस 11 इंटू -40. हे मी मुद्दाम एक जास्त स्टेप करतो आहे कारण इथं साईनच्या वेळी तुम्हाला लक्षात आलं पाहिजे. सो इथं आपल्याला येणार आहे 9,360 डिवायडेड बाय 6, कारण हे इथं मल्टिप्लायमध्ये आहे, इकडं आल्यानंतर ते डिवाइड होणार आहे, इज इक्वल टू 2A -440. मायनस का आला, पण इथं मल्टिप्लाय केले त्यामुळे हे मायनस आलं. ओके, मग आता 6ने डिवाइड केल्यानंतर आपल्याला मिळतं आहे 1560 इज इक्वल टू 2A -440. आता हे 440 मायनसमध्ये इकडं आल्यानंतर ते प्लस होणार आहे. सो 2A इज इक्वल टू 1560 प्लस 440. त्यामुळे आपल्याला 2Aची व्हॅल्यू मिळते 2000. आता हे 2 इथं मल्टिप्लायमध्ये आहे, इकडं आल्यानंतर ते डिवाइड होणार आहे. सो A इज इक्वल टू 2000 डिवायडेड बाय 2 देअरफॉर 1000. म्हणजे आपल्याला Aची व्हॅल्यू मिळाली. आता दुसऱ्यांदा काय फाइंड आउट करायचं तर L फाइंड आउट करायचं आहे, म्हणजेच T12 म्हणजे द लास्ट इन्स्टॉलमेंट. तर त्यासाठी आपण कोणता फॉर्म्युला वापरू शकतो तर TNचा वापरू शकतो. TN इज इक्वल टू A प्लस N-1 इंटू D. आणि दुसरा एक फॉर्म्युला आपण वापरू शकतो SNचा. SN इज इक्वल टू N/2 इन ब्रॅकेट A प्लस L. हा SNचा सेकंड फॉर्म्युला आहे आणि हे L म्हणजे लास्ट इन्स्टॉलमेंट किंवा लास्ट टर्म. ओके, सो मी सेकंड फॉर्म्युला यूज करणार आहे. सो SNची आपल्याला व्हॅल्यू इथं माहिती आहे 9,360 इज इक्वल टू 12 डिवायडेड बाय 2 इन ब्रॅकेट Aची व्हॅल्यू आता आपण टाकूया 1000 प्लस L. इथं काय मिळतं आपल्याला तर 6 मिळतं. 9,360 इज इक्वल टू 6 इंटू 1000 प्लस L. हे 6 इथं मल्टिप्लायमध्ये आहे, इकडं आल्यानंतर ते डिवाइड होणार आहे आणि डिवाइड होऊन आपल्याला आन्सर मिळणार आहे 1560 इज इक्वल टू 1000 प्लस L. हे 1000 इथं प्लसमध्ये इकडं आल्यानंतर ते मायनस होणार आहे.
सो एल इज इक्वल टू 1560 मायनस 1000 म्हणजे आपल्याला इथं व्हॅल्यू मिळते 560. म्हणजे एलची व्हॅल्यू आपल्याला 560 मिळाल्या. आता आपण इथं शब्दामध्ये आन्सर लिहूया. द फर्स्ट इन्स्टॉलमेंट थर्ड क्वेश्चनमध्ये दिलं आहे की सचिन इन्व्हेस्ट करतो आहे पहिल्या वर्षी 5000 रुपीज, दुसऱ्या वर्षी 7000 रुपीज आणि तिसऱ्या वर्षी 9000 रुपीज. देन फाइंड द अमाऊंट ही इन्व्हेस्टेड इन 12 इयर्स. म्हणजे 12 वर्षात तो किती अमाऊंट इन्व्हेस्ट करतो हे फाइंड आउट करायला सांगितले. पहिल्या वर्षी तो 5000 रुपीज इन्व्हेस्ट करतो आहे, दुसऱ्या वर्षी 7000 आणि तिसऱ्या वर्षी 9000 आणि असंच तो पुढं इन्व्हेस्ट करत गेला आहे. तर आपल्याला इथं कळतं आहे की एची व्हॅल्यू आहे 5000. ओके, एची व्हॅल्यू 5000 आहे. एनची व्हॅल्यू आहे 12 कारण 12 वर्षासाठी विचारलं आहे. आणि डीची व्हॅल्यू आहे 7000 मायनस 5000 इज इक्वल टू 2000. म्हणजे डीची व्हॅल्यू आपल्याला 2000 मिळाल्या. आता हा फार इझी क्वेश्चन आहे. आपल्याला एस एनचा फॉर्म्युला वापरायचा आहे. एस एन इज इक्वल टू एन बाय 2a प्लस एन मायनस 1 इंटू डी. ओके, आता आपण व्हॅल्यू पुटअप करूया. S12 इज इक्वल टू 12 डिवायडेड बाय 2 इन ब्रॅकेट 2 इंटू 5000 प्लस 12 मायनस 1 इंटू 2000. ओके, हे आता पूर्ण कॅल्क्युलेशन करत बसत नाही. याचा आन्सर येते 1,32,000. ओके, S12 इज इक्वल टू 1,32,000. Thus he invested 1 lakh म्हणजे रुपीज 1,32,000. ओके, या प्रकारे आपण तिसरा क्वेश्चन सुद्धा सॉल्व केला आहे. आता आपण चौथ्या क्वेश्चनकडे वळूया. फोर्थ क्वेश्चनमध्ये दिलं आहे की ॲडिटोरियम आहे, त्यामध्ये 27 रो आहेत आणि त्यातल्या पहिल्या रोमध्ये 20 सीट आहेत, दुसऱ्या रोमध्ये 22 सीट आहेत, तिसऱ्या रोमध्ये 24 सीट आहेत. म्हणजे किती 2 वाढत निघाल्यात. देन फाइंड द नंबर ऑफ सीट इन 15th रो. म्हणजे 15व्या रोमध्ये किती सीट आहेत ह्या फाइंड करायच्यात. अँड ऑल्सो फाइंड द टोटल नंबर ऑफ सीट्स. म्हणजे टोटल नंबर ऑफ सीट किती आहेत ते सुद्धा फाइंड आउट करायचं. म्हणजे 2 गोष्टी यामध्ये फाइंड आउट करायच्या. तर इथं आपल्याला मिळते ए इज इक्वल टू 20 कारण पहिल्यांदा 20 सीट आहेत. डी इज इक्वल टू 2 कारण 2 वाढत निघाल्यात, प्लस 2 कारण 2 वाढत निघाल्यात. आणि एन इज इक्वल टू 27. आता पहिल्यांदा आपण टी एन फाइंड आउट करूया. म्हणजे फॉर 15th रो एन इज इक्वल टू 15. 15व्या रोसाठी एन 15 असणार आहे. इथं आपण टी एनचा फॉर्म्युला वापरतो. टी एन इज इक्वल टू ए प्लस एन मायनस 1 इंटू डी. तर आपण व्हॅल्यू पुट करूया. T15 समोरच लिहितो आहे मी. T15 इज इक्वल टू 20 प्लस 15 मायनस 1 इंटू 2 का कारण D2 आहे. ओके, सो इथं आपल्याला व्हॅल्यू मिळते 72. मी सिम्पल कॅल्क्युलेशन आहे, हे करत बसत नाही. तर T15 इज इक्वल टू 72. आता आपण फाइंड आउट करूया की टोटल नंबर ऑफ सीट किती आहेत. सो टोटल फाइंड आउट करण्यासाठी आपण एस एनचा फॉर्म्युला वापरतो. एस एन इज इक्वल टू एन डिवायडेड बाय 2 इंटू 2a प्लस एन मायनस 1 इंटू डी. आपण इथं व्हॅल्यू पुट करूया. S27 इज इक्वल टू 27 डिवायडेड बाय 2 इन ब्रॅकेट 2 इंटू 20 प्लस 27 मायनस 1 इंटू 2. सो हे आपण कॅल्क्युलेशन केल्यानंतर आपल्याला व्हॅल्यू मिळते 1242. 1242.
म्हणजे S27 इज इक्वल टू 1242 जे द टोटल सीट्स आर 1242. आता आपण फिफ्थ क्वेश्चनकडे वळूया. तर फिफ्थ क्वेश्चनमध्ये दिलं आहे की कारगिलचं टेम्परेचर एका आठवड्यामध्ये रिड्यूस झालं आहे, जे रेकॉर्ड्स आहेत ते AP-मध्ये आहेत, म्हणजे अर्थमॅटिक प्रोग्रेशनमध्ये आहेत. देन द सम ऑफ टेम्परेचर ऑफ मंडे टू सॅटरडे, म्हणजे सोमवारपासून ते शनिवारपर्यंतचे जे टेम्परेचर आहे, जे तापमान आहे, त्याचं आपण सम केल्यानंतर ते 5 डिग्रीने जास्त आहे टेम्परेचर ऑफ ट्यूजडे अँड सॅटरडे, म्हणजे ते 5 डिग्रीने जास्त आहे मंगळवारच्या आणि शनिवारच्या टेम्परेचरला ॲड केल्यानंतर. ओके, देन फाइंड द टेम्परेचर ऑफ रिमेनिंग 5 days इफ द टेम्परेचर ऑफ वेन्सडे इज -30 डिग्री. म्हणजे बुधवारचं टेम्परेचर जर -30 डिग्री सेल्सिअस असेल तर बाकी राहिलेल्या 5 दिवसांचं टेम्परेचर फाइंड आउट करा. आता इंडियन आर्मीमध्ये जाणाऱ्यांनी विशेषतः ह्यात लक्ष द्यावं, कारण त्यांना आता कळालं तर बरं होईल, म्हणजे त्यावेळेचं किती वातावरण वगैरे असतं ते, म्हणजे तुम्हाला मेंटली आणि फिजिकली दोन्ही गोष्टींनी तयारी करता येईल. सो ज्यांना इंडियन आर्मीमध्ये जायचं आहे त्यांनी कमेंटमध्ये जय हिंद असं कमेंट करा. आपण जाऊया आता सोल्युशनकडे. म्हणजेच इथं काय दिलं आहे तर मंडे, ट्यूजडे, वेन्सडे, थर्सडे, फ्रायडे आणि सॅटरडे, म्हणजे T1, T2, T3, T4, T5 आणि T6 आहे. ओके, इथं आपल्याला वेन्सडेचं टेम्परेचर दिलं आहे, जे आहे -30 डिग्री सेल्सिअस. ओके, अजून काय आपल्याला दिलं आहे तर सम ऑफ मंडे टू सॅटरडे प्लस 5 डिग्री सेल्सिअस इज इक्वल टू टेम्परेचर ऑफ ट्यूजडे म्हणजे T2 प्लस टेम्परेचर ऑफ सॅटरडे म्हणजेच T6. हे आपल्याला इथं दिलं आहे. आणखीन काय दिलं तर वेन्सडेचं टेम्परेचर -30 डिग्री सेल्सिअस आहे, म्हणजे T3 इज इक्वल टू -30 डिग्री सेल्सिअस. सो इथं आपल्याला काय करायला लागणार आहे तर दोन लिनियर इक्वेशन फाइंड आउट करायला लागणार आहेत, त्यानंतर A आणि Dची व्हॅल्यू फाइंड आउट करावी लागणार आहे. सो आपण इथं पहिल्यांदा T3ची व्हॅल्यू बघूया. T3 इज इक्वल टू A प्लस 3 - 1 इंटू D, म्हणजे इथं आपल्याला काय माहिती आहे A प्लस 2D इज इक्वल टू -30 डिग्री सेल्सिअस. हे आपण आता इक्वेशन नंबर 1 घेऊया याला. आणि इथं दुसरी कंडिशन काय दिलं आहे तर SN म्हणजे M टू S म्हणजे मंडे टू सॅटरडे इज इक्वल टू +5 इज इक्वल टू T2 प्लस T6. सो इथं आपण व्हॅल्यू पुट करूया. सो इथं किती आहेत तर 6 आहेत, त्यामुळे SNच्या जागी S6 येणार आहे. सो S6 इज इक्वल टू 6/2 इन ब्रॅकेट 2A प्लस 6 - 1 इंटू D. सो S6ची व्हॅल्यू आपल्याला मिळते 3 इंटू 2A प्लस 6 - 1 इंटू D. ओके, सो इकडे लिहितो आहे मी S6 इज इक्वल टू 6A प्लस 5 इंटू 6D. 5 इंटू 6 का, कारण इथं 5 येणार आहे आणि त्याला आपण 3ने डिवाइड म्हणजे मल्टिप्लाय करतो म्हणून 5 इंटू 3 येणार. ओके, सो S6ची व्हॅल्यू येते 6A प्लस 15D. मग आपण यात पुट करूया यामध्ये. सो 6A प्लस 15D प्लस 5 इज इक्वल टू T2 प्लस T6. आता T2 आणि T6ची व्हॅल्यू मी डायरेक्ट लिहितो. A प्लस D T2ची व्हॅल्यू आहे आणि T6ची व्हॅल्यू आहे A प्लस 5D, म्हणजे 1 मायनस करायचं असतं Dच्या वेळी. ओके, सो इथं आपल्याला मिळतं 2A प्लस 6D इज इक्वल टू 6A प्लस 15D प्लस 5. हे इथं पॉझिटिव्ह आहे, या साईडला आल्यानंतर ते निगेटिव्ह होणार आहे. सो 6A प्लस 15D मायनस 2A मायनस 6D इज इक्वल टू हे प्लस 5 आहे, या साईडला आल्यानंतर ते -5 होणार आहे. सो इज इक्वल टू -5. 6A मायनस 2A म्हणजेच 4A प्लस 15D मायनस 6D
म्हणजेच आपल्याला इथं 9D मिळतं आहे. सो 9D इज इक्वल टू -5. हे इक्वेशन नंबर आपण 2 देऊया ह्याला. सो इक्वेशन 1 आपल्याकडे आहे. इक्वेशन 1ची व्हॅल्यू आहे a + 2d इज इक्वल टू -30 डिग्री सेल्सिअस. आणि इक्वेशन सेकंड इक्वेशन आहे 4a + 9d इज इक्वल टू -5 डिग्री सेल्सिअस. इथं पहिलं इक्वेशन आहे, हे दुसरं इक्वेशन आहे. यामध्ये बघितलं तर 4a इथं आहे, इथं 2a आहे. म्हणजे कोणती तरी एक टर्म आपल्याला सेम करायची. त्यामुळे आपण काय करूया, फर्स्ट इक्वेशनला 2 ने मल्टिप्लाय करूया. की मल्टिप्लाइंग फर्स्ट इक्वेशन बाय 2 वी गेट. आता आपल्याला काय मिळतं, 2 ने मल्टिप्लाय केल्यानंतर 4 ने मल्टिप्लाय करायला लागणार. 4 ने मल्टिप्लाय केल्यानंतर आपल्याला मिळणार आहे 4a + 4 × 2 8d इज इक्वल टू, ह्याला पण 4 ने मल्टिप्लाय करावं लागणार आहे. सो इज इक्वल टू 120. सो आता आपण सेकंड इक्वेशनमध्ये मधून हे इक्वेशन सबस्ट्रॅक्ट करूया. सबस्ट्रॅक्टिंग इक्वेशन नंबर ह्याला 3 देऊया. इक्वेशन 3 फ्रॉम 2 तर आपल्याला मिळतं 4a + 9d इज इक्वल टू -5 डिग्री सेल्सिअस आणि -4a + 8d इज इक्वल टू -120 डिग्री. ओके, हे मायनस आता जाणार आहे कारण मायनसनं आपण मल्टिप्लाय करतोय. इथे येणार मायनस, इथे येणार मायनस आणि हे मायनसचं इथं प्लस होणार आहे. सो आता आपण इकडं बघितलं तर हे a कॅन्सल होतं आहे कारण +4a - 4a कॅन्सल. सो d इज इक्वल टू हे -5 डिग्री सेल्सिअस हे +120 डिग्री, जे d इज इक्वल टू 115 डिग्री सेल्सिअस. तर d ची व्हॅल्यू आपण कोणत्या तरी एका इक्वेशनमध्ये पुट करायची. शक्यतो आपण पहिल्या इक्वेशनमध्ये पुट केलेली योग्य होईल. सो पुटिंग व्हॅल्यू ऑफ d इन इक्वेशन 1. सो आपण पुट करूया a + 2 × 115 इज इक्वल टू -30 डिग्री. सो a + 230 इज इक्वल टू -30 डिग्री. सो हे प्लस आहे, इकडे गेल्यानंतर मायनस होणार. मग मी डायरेक्टली लिहितो a इज इक्वल टू -260. तर आता आपल्याला a ची व्हॅल्यू मिळाली, d ची व्हॅल्यू मिळाली, त्यामुळे ह्या व्हॅल्यू फाइंड आउट करण्यास काय अवघड नाही आहे. तर मंडे इज इक्वल टू a + d, मंडे इज इक्वल टू a, ट्यूजडे इज इक्वल टू a + d, त्यानंतर वेन्सडे इज इक्वल टू a + 2d, थर्सडे इज इक्वल टू a + 3d, फ्रायडे इज इक्वल टू a + 4d आणि सॅटरडे इज इक्वल टू a + 5d. आता यामध्ये तुम्ही व्हॅल्यू पुटअप करा आणि सोल्युशन काढा. इथं आपला हा व्हिडिओ थांबवूया. ज्यांना व्हिडिओ आवडला असेल त्यांनी लाईक करा, तुमच्या मित्रांच्या बरोबर शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.